उद्धव ठाकरेंचा सर्वात आक्रमक आणि कट्टर निष्ठावंत, ज्यानं संकट काळात मातोश्रीची साथ सोडली नाही, ज्याच्या भाषणावर आणि आक्रमकतेवर धाराशिवची जनता जीव ओवाळून टाकत होती, तोच हुकुमी एक्का आता शिंदे सेनेच्या वाटेवर आहे. ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे कट्टर निष्ठावंत होते, ज्यांनी आता बंडाचा झेंडा हाती घेतलाय. ओमराजे निंबाळकर यांच्यासह 5 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर ज्या ओमराजेंसाठी धाराशिवची जनता रस्त्यावर उतरायला तयार असायची, त्याच ओमराजेंविरोधात आज नागरिकांचा रोष पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स झपाट्याने कमी होत आहेत आणि मतदार विचारत आहे, ओमराजे शेवटी तुम्हीही विकला गेलात का? निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमराजेंनी हे पाऊल का उचललं? त्यांची लोकप्रियता का घसरली? त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? आणि सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात उसळलेला हा जनक्षोभ नेमका कशामुळे? याचा त्यांना कसा फटका बसू शकतो, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी हा शब्द आता नवीन राहिलेला नाही. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये सर्वात मोठं बंड केलं, तेव्हा संपूर्ण शिवसेना 2 भागात विभागली गेली. त्या कठीण काळात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहिले. ओमराजेंनी अनेक सभांमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की माझा श्वास असेपर्यंत मी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणार नाही. त्यांच्या याच भूमिकेमुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिवच्या जनतेने त्यांना डोक्यावर घेत मोठ्या मताधिक्यानं विजयी केलं. शिंदेच्या बंडानंतर त्या वादळातही ओमराजे निंबाळकर ठामपणे ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. हीच गोष्ट त्यांच्या प्रतिमेचा सर्वात मोठा आधार होती आणि ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती. एवढंच नाही तर एका जुन्या व्हायरल व्हिडिओत ओमराजे स्वतः म्हणाले होते की ठाकरेंना सोडलं तर मी लोकांशी नजर मिळवू शकणार नाही. आजच्या परिस्थितीत हाच व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे आणि लोक त्यांना या शब्दांची आठवण करून देतात. पण ते म्हणतात ना, राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. आता ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या 5 खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि पक्षांतर्गत समीकरणांवर नाराजी व्यक्त करत थेट बंड पुकारले. मंडळी, ओमराजे निंबाळकर हे इतर हाय प्रोफाईल नेत्यांसारखे नाहीत. डाऊन टू अर्थ नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते कधी शेकडो कार्यकर्त्यांच्या गराड्यात शेतात काम करताना दिसतात, तर कधी एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या बांधावर बसून भाकरी खाताना दिसतात. त्यांची ही साधेपणाची शैली लोकांना भावली. धाराशिव हा दुष्काळी जिल्हा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई या मुद्द्यांवर ओमराजेंनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेतही त्यांनी धाराशिवच्या रेल्वे प्रश्नांवर आणि पाणी प्रश्नांवर आवाज उठवला होता. लोकांसाठी नेहमी उपलब्ध असणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. कोणतीही सुट्टी न घेता मतदारांच्या सुखदुःखात धावून जाणं, रात्री अपरात्री कोणाचा फोन आला तरी मदत करणं, ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे. त्यामुळेच त्यांना लोकांचा खासदार म्हटले जायचे. पण आता या बंडामुळे ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकारणातील रील स्टार म्हणून ओळखले जाणारे ओमराजे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होते. पण बंडखोरीच्या चर्चा सुरू होताच त्यांना मोठा धक्का बसला. विविध बातम्यांनुसार एका दिवसात त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील जवळपास 6,000 फॉलोअर्सने त्यांना अनफॉलो केलं आणि पुढच्या 24 तासात हा आकडा 15,000च्या वर पोहोचला. ही आकडेवारी हेच दर्शवते की लोकांचा रोष किती तीव्र आहे. मुख्य म्हणजे तरुण पिढी या निर्णयानं सर्वात जास्त नाराज असल्याचं चित्र आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्ट खाली गद्दार असे शब्द लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धाराशिवच्या जनतेने ओमराजेंना मत दिलं ते केवळ त्यांच्या वैयक्तिक कामासाठी नाही, तर उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत म्हणून. जेव्हा एकनाथ शिंदेच्या बंडाच्या वेळी ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची साथ दिली, तेव्हा जनतेच्या नजरेत त्यांचा आदर खूप वाढला होता. जनतेला वाटलं की हा माणूस सत्तेसाठी विकला जाणार नाही. पण आता त्यांनीच बंड केल्यामुळे तुम्ही इतर नेत्यांसारखेच निघालात, तुम्ही आमच्या विश्वासाचा आणि निष्ठेचा लिलाव केला, अशी तीव्र भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. 2024च्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करून धाराशिवकरांनी ओमराजेंना संसदेत पाठवलं. मतदारांनी विरोधी विचारसरणीला नाकारून ठाकरेंच्या शिवसेनेला कौल दिला होता. आता ओमराजेंनी घेतलेला निर्णय हा थेट मतदारांच्या कौलाचा अपमान असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. आम्ही ज्यांच्या विरोधात मतदान केलं, तुम्ही त्यांच्याच वळचणीला जात आहात का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. आणखी एक बाब म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय प्रवासाला पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची एक भावनिक पार्श्वभूमी आहे. धाराशिवच्या जनतेने नेहमीच राजे निंबाळकर कुटुंबाला भावनिक पाठबळ दिले. उद्धव ठाकरेंनी संकट काळात ओमराजेंना उमेदवारी दिली, त्यांना खासदार केलं, वडिलांसारखी साथ दिली. मग आज उद्धव ठाकरे संकटात असताना त्यांना सोडणं ही कृतज्ञता आहे, असा सूर सामान्य जनतेतून उमटत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये नेटिझन्सचा संताप व्यक्त होत आहे.
आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही आमचा विश्वासघात केला. उद्धव साहेबांशी गद्दारी करणारा कधीच मोठा होऊ शकत नाही. पुढच्या वेळी मत मागायला येऊ नका, अशा प्रकारच्या हजारो नकारात्मक कमेंट्स त्यांच्या प्रोफाईलवर पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावरील ही घसरण हे स्पष्ट संकेत देत आहे की तरुण मतदार ओमराजेंच्या या निर्णयावर प्रचंड नाराज आहेत. आता याचा मोठा फटका ओमराजे निंबाळकर यांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार त्यांना या बंडखोरीमुळे राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक पातळीवर मोठा फटका बसू शकतो. 2022 मधील फुटीनंतर ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले धाराशिव मधील प्रमुख चेहरे होते. त्यांनी प्रत्येक सभेत गद्दारी करणार नाही अशी आक्रमक भूमिकाही घेतली होती. ओमराजेंची संपूर्ण राजकीय ब्रँडिंगच कट्टर निष्ठावंत अशी झाली होती. आता स्वतः बंडखोरी केल्यामुळे त्यांच्या या प्रतिमेला सर्वात मोठा धक्का बसलाय. धाराशिव हा पारंपरिकपणे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे. जेव्हा जेव्हा इथल्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केलं, तेव्हा तेव्हा जनतेने व्यक्तीपेक्षा पक्षाच्या चिन्हाला आणि प्रमुखांना साथ दिली आहे. ओमराजेंची वैयक्तिक लोकप्रियता असली तरी त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये चिन्हाचा आणि ठाकरे नावाचा मोठा वाटा आहे. पक्षापासून वेगळे झाल्यास केवळ वैयक्तिक प्रभावावर लोकसभा किंवा पुढील निवडणुका जिंकणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल. ओमराजे यांच्या राजकारणाला त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचीही एक भावनिक पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरेंनी पडत्या काळात निंबाळकर कुटुंबाला साथ दिली, पण ओमराजेंनी ठाकरेंच्या पडत्या काळात साथ सोडली असा प्रचार आता त्यांचे विरोधक स्थानिक पातळीवर करत आहेत. यामुळे मतदारांमधील जी सहानुभूती ओमराजेंच्या बाजूने असायची ती आता पूर्णपणे संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसंच बंडखोरीच्या वृत्तानंतर ओमराजेंच्या फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट्सवरून फॉलोअर्स कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तरुण वर्ग या राजकीय उलथापालथीवर प्रचंड नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. ओमराजे हे तरुणांचे आयकॉन मानले जायचे, पण कमेंट बॉक्समधील वाढता रोष पाहता तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या अडचणी वाढू शकतात. मंडळी, आता ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपलं मौन सोडलंय. ते म्हणाले, लोकांना विकास कामं हवी आहेत. अनेकदा प्रस्ताव देऊनही आमची कामे होत नाही. आमच्याकडे निधी नाही, त्यामुळे लोकांची कामं करता येत नाही. आणि दुसरीकडे समोर सत्ता आणि पैसा आहे. आमच्याकडे पक्षाविषयी निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील तर लोकांसमोर जायचं कसं? त्यामुळे आता माझ्यासमोर दुसरा पर्यायच उरत नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेला बंडखोरीचा निर्णय हा त्यांच्या राजकीय भविष्यासाठी फायद्याचा ठरणार की त्यांच्या राजकीय घसरणीची ही सुरुवात आहे, याचे उत्तर येणारा काळच देईल. पण सध्या तरी धाराशिवच्या जनतेमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र संताप आहे. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स कमी होत आहेत आणि त्यांच्या निष्ठेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हे नाकारता येणार नाही. बाकी याविषयी तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून बरोबर केलं की चूक? धाराशिवच्या जनतेचा हा रोष रास्त आहे का? याविषयी आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.